काही लोक विधेयकाचा एकही अक्षर न वाचता विधेयकाच्या विरोधात बोलतात। विधेयकाच्या विरोधात बोलणं म्हणजे कडव्या डाव्यांचं समर्थन करणं। नाव न घेता उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेनंतर शिंदेंच्या शिवसेनेचा उद्या जाहीर मेळावा। ठाकरे बंधूंवर शिंदे कोणती भूमिका मांडणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष। पैशांची चिंता करू नका, पैशासाठी काही अडलं नाही, पैसे देणारे आम्हीच आहोत। पैशांच्या बॅगवरून मंत्री संजय शिरसाट यांचं पुन्हा एकदा नवं वक्तव्य। पालिका निवडणुकीमध्ये रिझल्ट हवा, बाळा नांदगावकरांच्या गटाध्यक्षांना सूचना। संवाद मेळाव्यात गटाध्यक्षांनी केलेल्या आणि न केलेल्या कामांची उजळणी। सामनात वापरलेल्या शब्दांवर राम कदमांचा आक्षेप। सामनाच्या अग्रलेखातून मुंबईचा अपमान करण्याचा प्रयत्न, राम कदम यांचा आरोप। शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून राजेश क्षीरसागर आणि सतेज पाटील यांच्यामध्ये जुंपली। बैठकीमध्ये बाधित शेतकऱ्यांच्या उपस्थितीवरून एकमेकांमध्ये सवाल जवाब। एचडीएफसी बँक श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई। नियमांचं उल्लंघन केल्यानं आरबीआयची कारवाई। संभाजी ब्रिगेडच्या प्रदेश अध्यक्षांवर शाहीफेक। अक्कलकोटमध्ये प्रवीण गायकवाडांवर शाहीफेक। शिवधर्म फाउंडेशन आणि काही शिवभक्तांकडून शाहीफेक। तुळजाभवानी मंदिर पहाटे 1 ऐवजी आता 4 वाजता उघडणार। भाविकांची कमी झालेली गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाचा निर्णय। राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता। विदर्भ, मराठवाडा, कोकणामध्ये मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।